नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे मीनिंग ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग अँड सिस्टीम्स ऑफ अकाउंटिंग. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी टॅली इज अँड बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर याच्यावर पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे की डायरेक्ट सॉफ्टवेअर येण्या अगोदर सर्वांना अकाउंटिंग करता आली पाहिजे आणि अकाउंटिंग समजण्या अगोदर बिझनेस म्हणजे काय कळालं पाहिजे. तर पहिल्या काही 1 ते 7 लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी सर्व बिझनेस म्हणजे काय, त्याचे प्रकार, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याचे प्रकार, व्हाउचर म्हणजे काय, त्याचे प्रकार पाहिलेले आहेत, पार्टीज रिलेटेड टू बिझनेस पाहिलेले आहेत. इथपर्यंतचा पार्ट हा बिझनेस या कॅटेगरीमध्ये कव्हर होतो. त्यानंतर आपण फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग याच्यावर 2 ते 3 व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवलेले आहेत. इथून जो तुमचा पार्ट चालू झालेला आहे, अकाउंटिंगचा पार्ट चालू झालेला आहे. सध्या आपण अकाउंटिंग या पार्टचं डिस्कशन या ठिकाणी करत आहोत. म्हणजे टॅली इज अँड बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर. बिझनेस हा पॉईंट क्लिअर केलेला आहे, अकाउंटिंग हा पॉईंट आपला चालू आहे. येणाऱ्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपला अकाउंटिंग हा पार्ट हे संपेल आणि त्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर चालू करता येईल. लक्षात ठेवा, ज्या स्टुडंटला बिझनेस म्हणजे काय समजलेलं आहे, अकाउंटिंग म्हणजे काय समजलेलं आहे, तोच स्टुडंट टॅली या सॉफ्टवेअरमध्ये किंवा जगातलं कुठलंही अकाउंटिंग सॉफ्टवेअर असेल त्याला 100% हँडल करता येईल हे आपण हे सांगू शकतो. कारण की जगातलं कोणतंही अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग करण्यासाठी तुम्हाला बिझनेस कळणं कंपल्सरी आहे, अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे. तरच तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअर, आपली जरी ट्रेनिंग या ठिकाणी टॅली या सॉफ्टवेअरची चालू असेल, परंतु आपण जे फंडामेंटल शिकवतोय हे फंडामेंटल जगातल्या प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये लागू होतं. म्हणजे बिझनेस म्हणजे काय, त्याचे प्रकार, किंवा ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याचे प्रकार, व्हाउचर म्हणजे काय, त्याचे प्रकार, पार्टीज रिलेटेड टू बिझनेस, फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग, हे सर्व जगातल्या प्रत्येक बिझनेसला लागू होतं आणि जगातल्या प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये या कन्सेप्टवरच ते सॉफ्टवेअर डिझाईन करण्यात येतं आणि या कन्सेप्टचा वापर करूनच अकाउंटिंग करण्यात येतं. तर आज आपण अकाउंटिंगच्या काही फंडामेंटल डेफिनेशन्स आणि त्याचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. मीनिंग ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय, या दोघातला फरक अगोदर आपल्याला कळायला पाहिजे. बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. झालेला व्यवहार बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिणं याला बुक कीपिंग असं म्हणलं जातं. आणि अकाउंटन्सी मीन्स ॲनलायझिंग द बुक कीपिंग रेकॉर्ड्स. अकाउंटन्सी स्टार्ट्स वेअर बुक कीपिंग एंड्स. ज्या ठिकाणी बुक कीपिंग संपते त्या ठिकाणी अकाउंटन्सी स्टार्ट होते. Accountancy, an act of recording, classifying, summarizing the business transaction and balancing of accounts, drawing conclusion and interpreting the results thereof. म्हणजे बुक कीपिंग म्हणजे काय, झालेला व्यवहार फक्त रेकॉर्ड करणं, लिहिणं, त्याला बुक कीपिंग म्हणलं जाईल. आणि अकाउंटन्सी मीन्स रेकॉर्ड केलेल्या बुक कीपिंगला त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्यांच्यापासून रिझल्ट तयार करणं याला अकाउंटन्सी असं म्हणलं जातं. ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग कशाला म्हणलं जातं, जसं आपण व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत, किंवा लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच पद्धतीनं अकाउंटिंगचे सुद्धा वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पहिला प्रकार आहे अकाउंटिंगचा फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग, इट इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, analyzing and interpreting and communicating the financial transactions and events to other persons or other parties. फायनान्शियल अकाउंटिंग कशाला म्हणलं जातं, एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड तयार केला जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट तयार केले जातात आणि हे स्टेटमेंट अदर पार्टी, सन्ड्री डेटर्स, क्रेडिटर्स, सप्लायर सर्वांना त्या ठिकाणी दिले जातात. आणि फायनल अकाउंटिंग करत असताना त्या ठिकाणी अगोदर ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट बनवली जाते.
आपण व्यवसायाचे जेवढे प्रकार पाहिलेले आहेत ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिस, प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू, जगातल्या प्रत्येक व्यवसायाला फायनान्शियल अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे. बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू, बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू और बिझनेस ॲज पर लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू. जगातला कोणता जरी व्यवसाय असेल, प्रॉफिट असेल, नॉन प्रॉफिट असेल, कोणतं जरी लायसन्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ट्रेडिंग असेल किंवा सर्व्हिस असेल, जगातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला किंवा प्रत्येक व्यवसायाला फायनान्शियल अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे. फायनान्शियल अकाउंटिंग केलं जातं म्हणजे काय केलं जातं? 12 महिने जर्नल एंट्री केल्या जातात, लेजर पोस्टिंग करण्यात येतं आणि वर्ष संपल्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करण्यात येतं आणि त्या ट्रायल बॅलन्सचा वापर करून फायनल अकाउंट सर्वात शेवटी तयार करण्यात येतं आणि त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे सर्व स्टेटमेंट बनवण्यात येतात आणि हे फक्त 12 महिन्याच्या कालावधीसाठी. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण अकाउंटिंग इयर पाहिलं होतं आणि आपल्याकडं अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. 12 महिने फायनान्शियल अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे आणि जगातल्या प्रत्येक व्यवसायाला हे अकाउंटिंग करावं लागतं. आज आपण मार्केटमध्ये जेवढे व्यवसाय पाहतोय त्या सर्व व्यवसायांना दरवर्षी फायनान्शियल अकाउंटिंग करावी लागते. अकाउंटिंगचा दुसरा प्रकार आहे कॉस्ट अकाउंटिंग. इट इज द प्रोसेस ऑफ अकाउंट्स अँड कंट्रोलिंग द फर्स्ट ऑफ प्रोडक्ट ऑपरेशन ऑन फंक्शन. द पर्पज ऑफ दिस ब्रँच ऑफ अकाउंटिंग is to ascertain the cost, to control the cost and communicate the information for design. कॉस्ट अकाउंटिंग हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्सना कंपल्सरी. ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायाचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत: मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि सर्व्हिस ऑर्गनायझेशन. तर कॉस्ट अकाउंटिंग का करणं गरजेचं आहे? ज्या ठिकाणी रॉ मटेरियल परचेस होतं त्या रॉ मटेरियलला प्रोसेस करून फिनिश्ड प्रोडक्ट तयार करण्यात येतं, अशाच ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग हे कारखानदारांनाच फक्त कंपल्सरी आहे. ट्रेडिंग किंवा सर्व्हिस ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग करायची गरज नाही आहे. म्हणजे आपण मागचा प्रकार पाहिला होता फायनान्शियल अकाउंटिंग. तर फायनान्शियल अकाउंटिंग जगातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला करणं कंपल्सरी आहे, मग ते मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिस असेल. पण मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनला पहिल्यांदा फायनान्शियल अकाउंटिंग तर करावी लागतेच, त्यासोबत कॉस्ट अकाउंटिंगसुद्धा करणं कंपल्सरी आहे. कारण की पर युनिट कॉस्ट, मी जर एखादा खडूचा मॅन्युफॅक्चरर असेल किंवा एका मोबाईलचा मॅन्युफॅक्चरर असेल तर मला एक मोबाईल तयार करण्यासाठी किती कॉस्ट येते, रॉ मटेरियल कितीचं आहे, रॉ मटेरियलवर किती खर्च झाल्यानंतर एक मोबाईल किंवा एक पेन किंवा एक खडू तयार होतो आहे, त्याला आपण पर युनिट कॉस्ट असं म्हणतो. तर हे सगळं हिशोब ठेवण्याच्या अकाउंटिंगला या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणलं जातं. म्हणजे कारखानदाराला कॉस्ट अकाउंटिंग ठेवणं सुद्धा कंपल्सरी आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगसुद्धा ठेवणं कंपल्सरी आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यावसायिकाला फायनान्शियल अकाउंटिंग कंपल्सरी आहे, तर कारखानदाराला पहिल्यांदा कॉस्ट अकाउंटिंग ठेवावी लागते आणि त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंगसुद्धा ठेवणं कंपल्सरी आहे. अकाउंटिंगचा तिसरा प्रकार आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. It is an accounting for the management, that is an accounting which provides necessary information to the top level management for discharging its functions. Management accounting covers various areas such as cost control, budgetary control, inventory control, statistical methods, internal auditing, etc. The purpose of this branch of accounting is to supply or information that management may need, taking assign of revalue the impact of its designs of actions. मॅनेजमेंट अकाउंटिंग करणं कुठल्याही व्यापाऱ्याला कंपल्सरी नाही आहे. फायनान्शियल अकाउंटिंग सगळ्यांना कंपल्सरी आहे, कॉस्ट अकाउंटिंग फक्त कारखानदाराला कंपल्सरी आहे, पण मॅनेजमेंट अकाउंटिंग करणं कोणासाठीही कंपल्सरी नाही आहे, हे ऑप्शनल आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग केल्यामुळं प्रत्येक व्यापाऱ्याला डिसिजन मेकिंग सोपी जाते, की कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी, बजेटमध्ये कंट्रोल करण्यासाठी, स्टॉकवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा इंटरनल ऑडिटिंग वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटिंग करण्यात येतं. हे ऑप्शनल आहे,
ज्या व्यापाऱ्याला असं वाटतं की त्याला त्याच्या व्यवसायाची मॅनेजमेंट अकाउंटिंग करायचे तर तो करू शकतो. आणि टॅली या सॉफ्टवेअरचा वापर करून तिन्ही प्रकारचे अकाउंटिंग करता येते. म्हणजे टॅलीमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगही करू शकतो, कॉस्ट अकाउंटिंगही होते आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगसुद्धा टॅलीमध्ये करता येते. पण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त वापर फायनान्शियल अकाउंटिंगसाठीच केला जातो. तर हे अकाउंटिंगचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरा प्रकार पाहिला कॉस्ट अकाउंटिंग, तिसरा प्रकार पाहिला मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्याच्यापैकी मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑप्शनल आहे. बिझनेसमॅनला जर गरज असेल तरच तो मॅनेजमेंट अकाउंटिंग ठेवेल. कॉस्ट अकाउंटिंग फक्त कारखानदारांना कंपल्सरी आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंग जगातल्या प्रत्येक व्यवसायाला कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे सिस्टीम्स ऑफ अकाउंटिंग. पुढची जी महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे, सिस्टीम्स ऑफ अकाउंटिंग. सिस्टीम म्हणजे काय, कशा पद्धतीनं अकाउंटिंग करण्यात यावी त्याला आपण सिस्टीम्स किंवा मेथड्स असं त्या ठिकाणी म्हणण्यात येतं. पहिला प्रकार आहे सिंगल एंट्री सिस्टीम. अंडर दिस सिस्टीम कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड. दिस सिस्टीम इज नोन ॲज इनकम्प्लीट system recording because it change with conventions of businessmen for recording transactions. Therefore, it is not scientific and complete method of recording. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये त्या ठिकाणी ज्यांचा बिझनेस लहान आहे किंवा अनेक व्यापारी आपल्याकडे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये अकाउंटिंग ठेवतात, पण या सिस्टीमला अनसायंटिफिक मेथड ऑफ अकाउंटिंग म्हणलं जातं. लहान व्यापारी त्याचा वापर करतात आणि इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग असं म्हणलं जातं. जे लहान व्यापारी किंवा ज्यांना मोठ्या लेवलवर अकाउंटिंग करायचं नाही आहे असेच व्यक्ती सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये जास्तीत जास्त पर्सनल अकाउंट म्हणजे डेटर क्रेडिटरचाच रेकॉर्ड मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येतं. व्यवसायातले सर्व अकाउंटचा रेकॉर्ड सिंगल एंट्री सिस्टीममध्ये त्या ठिकाणी मेंटेन करण्यात येत नाही, म्हणून याला इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग असं म्हणलं जातं किंवा अनसायंटिफिक सिस्टीम ऑफ अकाउंटिंग असं म्हणलं जातं. कारण की कुठल्याही व्यापाऱ्याला कंप्लीट रिपोर्ट या अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळत नाही, त्यामुळे याला सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणलं जातं. अकाउंटिंगचा दुसरा प्रकार जो आज पूर्ण जगामध्ये वापरला जातो त्याला म्हणलं जातं डबल एंट्री सिस्टीम. जे पूर्ण जगामध्ये आज कंपल्सरी वापरलं जातं. आपल्या देशामध्ये सुद्धा 70 ते 80% व्यापारी डबल एंट्री सिस्टीम वापरण्याचं काम करत असतात. डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग हॅज इमेन्स इन प्रोसेस ऑफ व्हायोलेशन of various accounting techniques. It is the most perfect, scientific, complete system of recording business transaction. It assumes that every transaction has two aspects. These two aspects and two accounts. दोन अकाउंट कंपल्सरी त्या ठिकाणी मेंटेन करण्यात येतात. कमीत कमी 2 पार्टीज डबल एंट्री सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे कॅश डिपॉझिटेड इन बँक या ठिकाणी कमीत कमी 2 अकाउंट येतात. एक अकाउंट येतं कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट येतं बँक अकाउंट. किंवा सॅलरी पेड इन कॅश या ठिकाणी 2 अकाउंट आले, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट, म्हणून याला डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग असं म्हणलं जातं. कारण की प्रत्येक व्यवहाराच्या कमीत कमी 2 बाजू असतात. जगात असा कुठलाही व्यवहार नाही आहे ज्या ठिकाणी त्या व्यवहाराची एकच बाजू असेल. प्रत्येक व्यवहाराच्या त्या ठिकाणी कमीत कमी 2 बाजू असतात. आपण जे आता याच्या पुढे अकाउंटिंग करणार आहोत, डेबिट क्रेडिट पाहणार आहोत किंवा परफेक्ट अकाउंटंट होणार आहोत, तर ते डबल एंट्री सिस्टीमचा वापर करून होणार आहोत. तुम्ही सर्वांनी वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मंथली किराणा तुम्ही खरेदी केलेला आहे, तर तिथं 2 इफेक्ट झालेले आहेत. आपल्याकडे किराणा आलेला आहे, पैसे गेलेले आहेत. किंवा महिन्याला लाईट बिल तुम्ही देताय, तर तुमचं महिनाभर तुम्ही लाईट वापरली आणि तुम्ही पैसे दिले, म्हणून या सिस्टीमला डबल एंट्री सिस्टीम असं म्हणलं जातं. कारण प्रत्येक व्यवहाराच्या दोन्ही बाजू या ठिकाणी लिहिण्यात येतात आणि म्हणून याला मोस्ट परफेक्ट, सायंटिफिक अँड कम्प्लीट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. पूर्ण रेकॉर्ड त्या व्यवसायाचा इन्कम, एक्सपेन्स, असेट, लायबिलिटी या सर्वाचा सिस्टमॅटिक रेकॉर्ड व्यापाऱ्याला या ठिकाणी मिळतो, म्हणून याला परफेक्ट, सायंटिफिक आणि कम्प्लीट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग असं म्हणलं जातं. सिंगल एंट्री सिस्टीम तसं होत नाही. कुठली तर एक बाजू फोकस केली जाते, एका बाजूला जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळं दुसऱ्या बाजूचं रेकॉर्डिंग न केल्यामुळं अकाउंटिंग सिस्टमॅटिकली होत नाही आणि इनकम्प्लीट रेकॉर्ड व्यापाऱ्याला मिळतो.
पण डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक व्यवहाराच्या 2 बाजू, कमीत कमी 2 बाजू त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. त्यामुळं इथं कुठलीही मिस्टेक होत नाही किंवा तो जो रेकॉर्ड आहे तो डिटेल रेकॉर्ड प्रत्येक व्यापाऱ्याला मिळतो, परफेक्ट रेकॉर्ड मिळतो आणि आपल्याला टॅक्स भरत असताना किंवा फायनल ऑडिटिंग करत असताना देखील या ठिकाणी सोपं जातं. तर हे सगळं आपण डबल एंट्री सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे. आपण सुद्धा टॅली शिकवत असताना डबल एंट्री सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर वापर करणार आहोत. टॅलीमध्ये दोन्ही सिस्टीमचा वापर करून अकाउंटिंग करता येते. सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करून सुद्धा अकाउंटिंग करता येते आणि डबल एंट्री सिस्टीमचा सुद्धा वापर करून अकाउंटिंग करता येते. परंतु मॅक्झिमम बिझनेसमॅन टॅली हे सॉफ्टवेअर वापरत असताना डबल एंट्री सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. छोटासा फरक लक्षात घ्या. सिंगल एंट्री सिस्टीम हे इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग आहे. लिमिटेड रेकॉर्ड त्याच्यात तयार होतो, लिमिटेड रिपोर्ट तयार होतात आणि इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मिळते. तर डबल एंट्री सिस्टीम ही परफेक्ट अकाउंटिंग सिस्टीम आहे, सायंटिफिक आहे, कम्प्लीट रेकॉर्ड प्रत्येक व्यापाऱ्याला या ठिकाणी मिळतो. आणि दुसरा महत्त्वाचा फरक, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये व्यवहाराची फक्त एकच बाजू पाहिली जाते, परंतु डबल एंट्री सिस्टीममध्ये व्यवहाराच्या दोन्ही बाजू पाहिल्या जातात की काय मिळालेलं आहे आणि काय गेलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, किराणा खरेदी केला आहे, किराणा आलेला आहे, पैसा गेलेला आहे. बँकेत पैसे डिपॉझिट केलेत, बँकेतलं बॅलन्स वाढले, कॅश बॅलन्स कमी झालं आहे. सॅलरी दिलेली आहे, खर्च झालेला आहे, पण महिनाभर त्या एम्प्लॉईनं काम केलेलं आहे. अशा दोन्ही बाजू डबल एंट्री सिस्टीममध्ये त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. म्हणून हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वापरायचं आहे आणि याचा वापर करून आपल्याला परफेक्ट अकाउंटंट किंवा परफेक्ट टॅली सॉफ्टवेअरचा वापर करायचा आहे. तर हे सर्व लेक्चर्स तुम्हाला लक्षात येत असतील, समजत असतील तर याला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सर्कल रिलेटिव्हमध्ये ही इन्फॉर्मेशन शेअर करा. त्यासोबतच अकॅडमीचं फेसबुक पेज आहे स्किल अकॅडमी लातूर, या नावानं तुम्ही ते पेजला लाईक करा, त्याच्यावरल्या कमेंट्स किंवा जी माहिती आपण टाकणार आहोत ते शेअर करा. लक्षात ठेवा, हे सर्व चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं कोर्स चालू असताना आणि कोर्स संपल्यानंतर देखील अकॅडमीची किंवा अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट लाईफ टाईम त्या ठिकाणी मिळत राहील. आपण फ्री आणि पेड दोन्ही कोर्सेस चालू केलेले आहेत. आपण दर महिन्याला यूट्यूबवर फ्री टॅलीचे लेक्चर्स टाकत आहोत. ते ऐकूनसुद्धा तुम्ही टॅली शिकवू शकता किंवा ज्यांना 1 महिना 2 महिन्याच्या टॅली शिकून परफेक्ट व्हायचं आहे त्यांनी पेड कोर्स जॉईन करू शकतात. पेड कोर्सला देखील आपण 50% ते 90% डिस्काउंट देत आहोत. ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर, व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेले आहेत त्याच्यावर कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि पुढील माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.